अधिक मास महात्म्य ग्रंथाच्या नित्य श्रवणाने श्रोतेहो, आपल्याकडून जी नकळत झालेली पापे आहेत ती नष्ट होतात. अधिक महात्म्य कथासार अध्याय 12वा. तिथी पर्व, पौर्णिमा, अमावस्या. पुण्य व पाप या अध्यात्माच्या दोन बाजू आहेत. अध्यात्म ईशभक्तीची ग्वाही देते. ईशभक्ती अर्थातच जीवनास तारणारी असते. ईश्वर उपासना करणारी व्यक्ती सचोटी निर्मळ मन, ईश्वर उपासनेची ओढ यांनी प्रेरित होते. नित्याचे कार्य करून ईश्वर उपासनेत गुंतलेले मन यशस्वी ठरते. थकल्या भागल्या जीवास विसावा देते व पुन्हा कार्यास प्रवृत्त करते. प्रपंचाचा हा गाडा हाकीतच मनुष्याला त्याचे जीवन फुलवण्याची ओढ लावते. ती ईश्वर भक्ती त्याच्या जीवनाचा उद्धार करणारी असते. मानव देह लाभणे अर्थातच पुण्याचा वाटा असतो. तो वाटा घेऊनच मनुष्य जन्मास येतो. म्हणून त्याने जीवनात चांगली कार्य करावयाची असतात. चांगली कार्य म्हणजे ज्या कार्याचे फळ सुखद असते अशी कार्ये. काही कार्य मनुष्याचे जीवन उद्धारणारी असतात. वाईटातून चांगले रूपास येणे, अवघड बाबींमधून यश संपादन करणे ही सत्कृत्याची उदाहरणे आहेत. म्हणून मनुष्याचे ध्येय सत्कार्याने प्रेरित असावे, म्हणजे त्याचे जीवन उद्धारते. असा हा कार्याचा सोहळा त्याच्या जीवनाची प्रगती साधणारा ठरतो. लाभणारी संधी यशाचे गमक ठरते. त्या संधीचा मनुष्याने सदुपयोग करावयाचा असतो. जर त्या संधीचा उपयोग केला नाही तर वेळ निघून जाते. पुन्हा तशी वेळ येणेही अशक्य असते. मनुष्य हा प्रयत्नशील प्राणी आहे. ईश्वर भक्तीने प्रेरित आचरण मनुष्यास तारक ठरते. क्लेशातून सुखाकडे, अपयशातून यशाकडे धाव घेणारी कृतीच माणसाला यशस्वी करते. म्हणूनच मनुष्याने जीवनात ईश्वर भक्ती करता करता प्रगती साधावी. हाच अधिक मासाचा महत्त्वाचा संदेश आहे. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 13वा. महिमा द्वादशीचा. द्वादशीस असाक्षी भोजन केल्यास ती व्यक्ती दोषास पात्र ठरते. म्हणून अनुकूल समयास ब्राह्मणास भोजन अर्पण करावे. त्यासाठी उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे योग देवाने ठरवून दिलेले आहेत. याविषयीची एक प्राचीन कथा आहे, ती सांगतो. प्राचीन काळी अंबरीश नावाचा सूर्यवंशी राजा होता. मनोभावे तो देवभक्ती करत असे, पण तपाचरणाने त्याने सामर्थ्य देखील संपादन केले. तर्कनिष्ठता, गांभीर्य, सार्वभौमत्व, तपोबल, कारुण्यनिष्ठा आदी गुणांचा त्याच्या अंगी समुच्चय होता. प्रजेवर त्याची निष्ठा होती. धर्मपालन, व्रत, नेम, त्यांचे उद्यापन इत्यादींचे तो पालन करी. मुलांवर त्याचा लळा होता. त्यांचे तो कोडकौतुक करी व त्यांची इच्छा पूर्ण करी. असा तो सार्वभौम राजा द्वादशी व्रताची सहस्रावधी ब्राह्मण पंक्तीने सांगता करी. या व्रताचरणाने त्याने बरेच पुण्य संपादन केले. इतके असूनही त्याला जराही गर्वाची बाधा नव्हती. अशा प्रकारचा तो आगळा वेगळा पुण्यवान राजा होता. देवावर त्याची निस्सीम भक्ती होती. बरेच पुण्य त्याने साठवले होते. वासवासारख्या वरिष्ठ तपस्वीस राजाचे भय वाटू लागले. माझ्याहून हा राजा वरचढ होईल अशी त्याची मनोमन त्याला भीती वाटू लागली. तपस्वीचे पद राजा हिरावून नेतो की काय याची रात्रंदिन वासव चिंता करी. तेव्हा तेथे एक मोठा चमत्कार घडून आला. अचानक दुर्वास ऋषी इंद्रसभेस हजर झाले. इंद्राने त्यांचे आदरातिथ्य केले. षोडशोपचारांनी त्यांचे पूजन केले. स्वतःच्या सिंहासनावर त्यांना बसवून सन्मान केला. आगमन कसे झाले याबाबत त्यांनी चौकशीही केली. सारे काही कुशल आहे असे म्हणतात. ऋषींनी डोळे भरून इंद्राचे निरीक्षण केले. इंद्राचे शरीर कृश झाले होते. चेहरा शोकग्रस्त झाला होता. हृदय अतिशय दुःख झाल्याचे ऋषींच्या दृष्टीस आले. तेव्हा इंद्राने ऋषीस त्याचा अहवाल सांगितला. अंबरीश या प्रसिद्ध राजाचे नाव तुम्ही ऐकले असेल. द्वादशी व्रताचे तो आचरण करी, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यास हृदयरोगाने घेरले, म्हणून शीर्षासने देखील केली. हृदयरोग ज्यास जडला आहे अशा प्राण्यांना वैद्य देखील वाचवू शकत नाही. ईश्वर भक्ती हा एकच त्यावर उपाय ठरतो. तुम्ही सर्व ऋषीत श्रेष्ठ आहात. वासवाची ही करुण कहाणी ऐकून दुर्वास ऋषींचे मन कळवळले. ते म्हणाले की द्वादशी सारखे दुसरे व्रत नाही. भक्तिभावाने ते आचरल्यास त्याचे एवढे पुण्य कोणत्याही व्रताने लाभत नाही. इतके ते व्रत अक्षय आहे. तीर्थस्नान पुण्याशी त्याची तुलना होत नाही. यज्ञ, याग, उपासना ही व्रते देखील तिची बरोबरी करत नाहीत. एवढे द्वादशी व्रताचे सामर्थ्य आहे. ऋषी, देव, गंधर्व, ब्रह्मदेव, कैलासपती ही
यांनीही या व्रताचे सर्वतोपरी आचरण केलेले आढळते, त्यामुळे ते सर्वांना वंदनीय ठरलेले आहे. दुर्वास ऋषींचे हे उत्तर ऐकून इंद्राने त्यांना नमन केले, परंतु त्यावर त्यांनी कोणताच उपाय सुचवला नाही. इंद्राला काय करावे ते समजेना. माझे पद अक्षय राहो एवढीच माझी इच्छा आहे, तरी तुम्ही त्या पुण्यपुरुषास एक वेळ तरी दर्शन द्यावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे, असे इंद्राने म्हणताच दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह अंबरीश राजाची भेट घेण्यास निघाले. श्रोतेहो, उर्वरित जी कथा आहे आपण ती पुढील अध्यायात पाहणार आहोत. अधिक मास महात्म्य कथासारचे एकूण 31 अध्यायांचे वाचन आहे. यामधील आपले 13 अध्याय झालेले आहेत. श्रोतेहो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.